रामकृष्ण हरी. ओम नमो आदेश अलख निरंजन. आज धर्मनाथ बीज आहे आणि दादा महाराज शेळके यांच्या घरी सुंदर अशी पूजा मांडलेली. दरवर्षी नित्यनेमाने दरवर्षी या तिथीला त्यांच्या घरी ही पूजा असते. नेमकं आज काय महात्म्य आहे धर्मनाथ बीजेचं तर दादांच्याच तोंडातून ऐकूयात. दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय महात्म्य आहे धर्मनाथ बीजेचं? आज आम्ही सर्वत्र बघतोय गोरक्षनाथ टेकडीवर सप्ताह होता, सगळीकडे पूजा असतात, पण आजच्या आधुनिक युगातील ह्या तरुणांना ह्या धर्मनाथ बीजेचे महत्व नेमकं काय कथा आहे यामागे? खूप मोठा उत्सव असतो धर्मनाथ बीजेचा, बऱ्याच ठिकाणी असतो. म्हणजे याचे असे धर्मनाथ एक राजा होता, त्रिविक्रम नावाचा जो राजा होता. त्या राजा म्हणजे एवढा सात्विक राजा होता. त्या राजा पुत्रवत सर्व प्रजेवर प्रेम करायचा. जसं आपल्या मुलावर करतो तसं सर्व प्रजेवर करायचा. म्हणून ते एक दिवशी राजाचं देहावसन झालं आणि ते गेल्यानंतर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ त्यावेळेस भ्रमण करत होते. रथवीमध्ये तीर्थयात्रा करत असताना त्यांच्याला ते त्यावेळेस ज्या राजाने त्या राजाच्या नगरीत होते आणि त्यावेळेस त्याचं देहावसन झाल्याच्या नंतर तो राजा अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये नेला आणि नेल्यानंतर मग खूप नगरातले सर्व लोक शोक करू लागले. एवढं शोक करू लागले म्हणजे राजा तसा होता चांगला असल्यामुळं. मग शोक केल्यामुळं गोरक्षनाथाला ते आतमधून हृदयामधून पाझर फुटला, कारण त्यांना एवढं शोक करते ते अर्थी राजा चांगला असायला पाहिजे. त्याची माहिती घेतली तर खूप राजा सात्विक आहे असं त्यांना गोरक्षनाथाला कळलं. गोरक्षनाथांनी कसं मनामध्ये ठरवलं काही घालायचं हरकत नाही, पण या राजाला उठायचं, हा जिवंत करायचं. पण पाहायला मच्छिंद्रनाथाला त्यांनी सांगितलं. मच्छिंद्रनाथांनी म्हणले हे पाहतो मी. पाहिलं त्यांनी तर त्याचं त्या राजाचं जे हे आत्मा होता ते सर्व सात हे करून म्हणजे सात प्रकारे जे असतं प्रकारातून गेला होता. त्याच्यामध्ये पुढे जाऊन विलीन झाला होता, भगवंतामध्ये विलीन झाला होता. मग त्यावेळेस विचार केला आता काय करावं लागेल. मग शेवटी म्हणले आता पर्याय नाही, आता त्यांना पुन्हा आणखी याच्यावर आणता येत नाही. मग मच्छिंद्रनाथांनी ठरवलं बाबा मी आता काय करतो, मीच त्या राजाच्या देहामध्ये शिवतो. अच्छा. आणि ते त्यांचं जे कलेवर तर ते शिवालय होतं तिथे, महादेवाचं मंदिर. आणि त्या शिवालयामध्ये तिथं ठेवलं आणि गोरक्षनाथाला सांगितलं तू आता 12 वर्ष याचं रक्षण कर, मी आता त्या राजाच्या देहामध्ये शिरतो. त्यांनी ते ठेवलं. अंधारी खोली होती गुहेमध्ये, म्हणजे त्या राजाच्या देहामध्ये ते समजा मंत्र उच्चार आणि ते करून लगेच राजा, कारण राजाचं शरीर तर जळालं होतं. नाही जळालं नव्हतं, आणलेलं होतं आणि शोक करीत होते, जळालं नव्हतं. त्याच वेळेचा गोष्ट आहे का? म्हणजे प्रेत सरणावर ठेवलेलं होतं. मग त्यावेळेसच राजा उठून बसला. म्हणजे यांनी म्हणजे ते शरीर उठलं का? शरीर उठलं त्या राजाचं. मग सगळे आनंदित झाले. सगळं आनंदित झाले. मग काय त्या नगरामध्ये गाजीत त्या राजाला घरी घेऊन गेले. त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी टाकून जाळलं. मग खूप आनंदित नगरी आनंदित झाली, सर्वांना आनंद वाटू लागला. मग ही गोष्ट फक्त एक पुजारी नव्हती त्या शिवालयाची, महादेवाची. आणि गोरक्षनाथ तिघा जणालाच माहिती, त्यांना तिघाला माहिती, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि ती पुजारी. मग ते तिथं थांबले. तर गोरक्षनाथ मला वाटलं आता 12 वर्ष इथं थांबण्यापेक्षा चला आपण तीर्थाचं भ्रमण करून येऊ. मग त्या बाईला सांगितलं, पुजारणीला, तू आता याचं थोडं रक्षण कर. आता हे कोणाला माहिती होऊन देऊ नका, पॅक मध्ये आता तू लक्ष दे. ती म्हणली काय हरकत नाही. मग एक ते गेले गोरक्षनाथ आणि मग इकडे यांचं राज्य सुरू झालं. म्हणजे संसार करायला लागले. त्रिविक्रम राजा म्हणून संसार चालू झाला. ती जी राणी होती तिचं नाव काय? रेवती ना, राणीचं नाव होतं रेवती. मग त्यांना एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव धर्मनाथ ठेवलं. धर्मनाथ. मग ते धर्मनाथ. मग हे सगळं चालू असताना मच्छिंद्रनाथ त्या गोरक्षनाथ गेले. नाही त्या त्रिविक्रम राजाच्या अंत म्हणजे त्यांना कळायचं का मी मच्छिंद्रनाथ आहे म्हणून? त्यांना माहिती होतं ना मच्छिंद्रनाथ आहे, कळायचं, सगळं माहिती होतं त्यांना. मग ते त्या शिवालयाकडे पण चक्कर मारायचे, रोज दर्शनाला जायचे. ते शिवालयाचे झाकून ठेवलेलं दरवाजा पाहिजे, कुलूप लावलेलं होतं त्याला. त्यांना वाटत आहे आता काय अडचण नाही. मग हे रेवती राणीला कधी कळालं? मग ते रेवती राणीला एक दिवशी रेवती राणी दर्शनला गेली आणि दर्शनला गेल्यानंतर तिने सांगितलं बाबा देवाच्या पुढे हात जोडले महादेवाच्या आणि महादेवाला म्हणली मला असंच आहे मरवणे होती म्हणजे पतीच्या. आता तर त्या राणीला पुजारीला माहित होता हिचे मालक तर गेलेले आहेत, ही आजच आहे नाही. मग ती हसली आणि ती हसली. मग ती हसली की तिच्या लक्षात आलं राणीच्या. कमून हसली बाबा तू उगाच हसणार उगाच नाही हसणार. ती म्हणली नाही उगाच सहज सहज नाही हसणार तू काहीतरी असल्याशिवाय तू हसू शकत नाही.
मग त्यांनी सांगितलं बाई मला पण आता जरी सांगितलं तर मला वचन दे. हा वचन दे, मग तुमच्यापासून मला काही होणार नाही, मी तुम्हाला रक्षण करीन असं त्यांनी वचन घेतलं. आणि तिला सांगितल्यानंतर तिला न माहीत होता त्या राणीने काय केलं, तिचे गुप्त काही लोक आणून ते उचललं ते शरीर मच्छिंद्रनाथाचं आणि त्याचा असा भोगा केला, तुकडे तुकडे बारीक बारीक भोगा केला आणि पृथ्वीवर फेकून दिली. पण ही गोष्ट आता मच्छिंद्रनाथ म्हणजेच भगवान विष्णूचा अवतार आहे, आदिनाथ. हा. मग महादेवाला ही गोष्ट माहीत झाली. मग महादेवाने स्वतःचं गण सगळं तिडं लावलं आणि ते सगळं एक नाही कण येचून घेतला. आणि त्या वीरभद्राज त्यांचा महादेवाचा मुलगा होता वीरभद्र. मुख्य गण आहे का तो? मुख्य गण वीरभद्र मुख्य. आणि मग मुख्य वीरभद्र असल्यामुळे त्याच्याकडे त्याच्या ताब्यात ते दिलं. त्याला वाटलं बरं झालं आता, कारण त्याचा दुश्मन होता तो मच्छिंद्रनाथाचं त्यांचं जमत नव्हतं, कृष्णाथांचं एकदा पराजित केलं होतं म्हणून त्याला ते खटकत होतं सारखं. मग त्यांना वाटलं बरं झालं आता बरं झालं म्हणलं त्याला वाटलं. मग इकडं हे कधी कळालं गोरक्षनाथ? मग हे गोरक्षनाथाला नंतर 12 वर्ष होत आले आणि मग गोरक्षनाथाला आपल्या गुरुचं ध्यान झालं. आता मग आले पुन्हा परत आले तर ते नाही तिथं. मग ते पुजारीला विचारलं काय आहे, ती म्हणली बाई मला माहित नाही हे नेलेलं. तिला बी पण माहित नाही, तिला वाटलं काय आतमध्ये ऐकलं असं गेली असं नाही. हा पण ती म्हणली फक्त ही राणीलाच मी सांगितलं, रेवती राणीला. मग त्यांनी सांगितलं रेवती राणीला विचारून. मग तिने गेली विचारली, ती म्हणली काय नाही त्याचं काय काळजी करायची नाही, ते सगळं मी बरोबर वाट लावली. म्हणली भोगा केलाय, आता तुला काही भीती नाही, आता बारीक बारीक कणकण करून मी आता पृथ्वीवर शिपडून दिले, तुला काही सापडत नाही. किड्या मुंग्यानी खाऊन त्याची आता विल्हेवाट लागली म्हणजे आता काही अडचण नाही असं तिला सांगितलं. मग तिने गोरक्षनाथाला सांगितलं. मग गोरक्षनाथाने विचार केला तर आपल्या गुरुचं शरीर आहे, हे जीव जे देह आहे ह्यो आत्मा असा कुठंच जाणार नाही, कारण याला भगवान महादेव याचं रक्षण करणारच आहे. मग त्यांनी ते पाहिलं तर ते त्यांच्या ताब्यात होतं. खूप सूक्ष्म रूप धरलं, खूप पाहिलं त्यांनी. म्हणजे गोरक्षनाथांनी सूक्ष्म रूप धरून हा तर ते पाहिलं, कैलासात गेले. हा कैलासात गेलं, चौकड पाहिलं. पण ते त्यावेळेस त्यांना तिथं दिसलं ते कुणाकडे? वीरभद्राकडे महादेवाचं. हा मग त्याला मागणी केली. त्यांनी सांगितलं नाही मी देऊ शकत नाही मला. पहिला करता मग युद्ध करावं लागलं. युद्ध केल्यानंतर कितीतरी राक्षस गोरक्षनाथाने मारली. मग वीरभद्राचा प्राण त्याच्यामध्ये गेला, गण मारले, ह्याच्यामध्ये गण बी गेले, सगळे गण गेले. बरंच संहार केल्यानंतर मग आता काय ते स्प्रे घेऊन आले. मग ते घेऊन आल्यानंतर महादेव शोक करायला लागला. पुत्रमोह झाला महादेवाला, वीरभद्राचा. अरे इतकं मोठं गण असून मला काय उपयोग झाला, आता मेन माणूस गोरक्षनाथांना कळालं. गोरक्षनाथाला ते दया आली त्यांची. त्यांनी सांगितलं मी आता उठीला असता तुमचा मुलगा, पण आता तिथं बरेचसे राक्षस मेलेत, आता जर संजीवनी त्यांच्यावर हे टाकली तर सगळे जिवंत होते. मग त्यांनी सांगितलं मग त्याच्यात पर्याय मला. महादेव म्हणले, ते म्हणले काय त्याची आस्ती ओळखून आणू शकतो आम्ही. म्हणले कसे काय, तर ते आस्ती त्याच्या वीरभद्राच्या ओम नमो शिवाय असं जप दोन्ही यायचं त्याच्यामधून आस्ती लावले. त्यांनी ते ओळखून आणलं. चोखोबरायचं जसं झालं विठ्ठल तसं यांच्या ओम नमो शिवाय आवाज यायचा. मग त्यांनी ते उचलले आणि आणल्या वीरभद्राला. त्यांनी संजीवनी मंत्र हे करून गोरक्षनाथांनी त्यांना जिवंत केलं. उठला की मला धनुष्यबाण पुढे, मला गोरक्षाला मारायचं म्हणजे असा तो त्याच्यातच होता. त्यांनी मग महादेवाने सांगितलं तुला जीवन दिले, सगळं सांगितल्यानंतर मग ते दोघांचे दोस्ताना झाला. इकडं त्यावेळेस तिकडे त्रिविक्रम राजाचे 12 वर्ष संपले. मग इकडं त्रिविक्रम राजाने ते सोडलं देह. पुन्हा आणखी राजवाड्यात आरडा झाला. मग पुन्हा गोरक्षनाथांनी आपली संजीवनी ते देह सोडला की त्यांना वाटलं आता गुरुचं आत्मा इकडे आपल्या आता इथं. मग त्यांनी ते संजीवनी हे करून पुन्हा आणखीन गुरु त्यांना उठवलं. उठल्यानंतर ते 2 जण उठले. इकडे रामची संस्था नाही पण ते त्रिविक्रम राजा जायच्या आधी त्या धर्मनाथाचा काहीतरी धर्मनाथाचा राज्याभिषेक केला होता ना, अगोदर केला ना राज्याभिषेक केला त्यांचं. मग त्यांना कळलं की आपला अवतार कार्य आता संपलं. मग त्यांनी देह ठेवला आणि ते आत्मा मग परत त्या शिवालयातल्या मच्छिंद्रनाथाच्या शरीरात गेला. मग ते उठल्यानंतर मग धर्मनाथ जो होता धर्मनाथ राजाच झाला. राजाचा मुलगा तो राजा तो खूप शोक करायला लागला. 2-3 दिवस झाला अन्न पाणी बंद केलं. वडील गेल्यामुळे खूप त्याला शोक वाटायला. आणि रेवती राणी शोक करत होती. पण रेवती राणी एवढी कळालं होतं तिला माहिती होतं, तिने पाप बी केलं ना, तिला माहिती होतं. मग तिने शेवटी यांनी अन्न पाणी सोडल्यावर तिने सांगितलं बाबा तुझा जे वडील आहेत ते चिरंजीव आहेत, ते कधीच त्यांना मरण नाही. मग कुठे त्यांनी सांगितलं ते शिवालयात बसलेले त्याची ती गोरक्षनाथ आहेत, ते तुझे वडील आहेत आणि गोरक्षनाथ त्यांचे शिष्य आहेत. मग हे ते 2 तिकडं त्यांनी मग घेऊन गेला. खूप
नगरातलं सगळं शिबिकेमध्ये त्यांना वाजित गाजीत 2000 आणले, महिना 15 दिवस राहिले. मग ते म्हणायचं मला बाबा तुमच्या बरोबर यायचं, लगेच संन्यासच हा, घेऊन यायचं. संन्यास घ्यायचा. त्यांनी सांगितलं 12 वर्षाच्या नंतर आम्ही येऊ आणि गोरक्षनाथ तुला दीक्षा देतील आणि नंतर आपण जाऊ, हा. असं त्यांनी सांगितलं. आणि मग ते म्हणले ठीक आहे. मग पुन्हा नंतर ते गेले हे भारत भ्रमण करा, तीर्थयात्रा. तीर्थयात्रेला. कोण गोरक्षनाथ ते. आणि सर्व गेल्यानंतर मग याला एक मुलगा झाला धर्मनाथ आला. आला आणि त्याचं नाव मग त्यांनी ठेवलं त्रिविक्रम राजा. म्हणजे जे समजा जो मुख्य राजा होता, हा, पुन्हा त्याचं मग त्रिविक्रम राजा ठेवलं. आणि मग पुन्हा नंतर हे परत आल्यानंतर मग त्या त्रिविक्रम राजाला राज्याभिषेक केला त्यांचा. आणि मग ते धर्मनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ हे सगळे मिळून मग पुन्हा तीर्थयात्रा करायला गेले. म्हणजे अशी त्याची कथा आहे. आणि जे आजचा दिवस आहे तो आज बीज मंत्र त्यांना दिलेला आहे. आज राज्याभिषेक करून आज जे मंत्र दिला गोरक्षनाथ म्हणले आज जर कुणी एखाद्याने समजा उत्सव केला म्हणजे आज अनुग्रह दिला कुणी गोरक्षनाथांनी आणि मच्छिंद्रनाथांनी, आणि अनुग्रह दिला त्यांनी त्या छोट्या त्रिविक्रमाला बसवलं आणि ते भारत भ्रमणाला चालले, दीक्षा दिली. आजचा दिवस मग सोन्याचा तो आजचा दिवस त्याला धर्मनाथ बीज म्हणतात. धर्मनाथ बीज म्हणतात. आणि जे ह्या धर्मनाथ बीजाचं महत्व आता जे उत्सव करील त्याच्या घरी धन धान्य आरोग्य सर्व संपदा काय जे पाहिजे ते या ठिकाणी होईल. पण मला भावनातून जर केलं तर बरं. आता जसं जसा भाव असेल तसा ते देव त्याच्यावर कृपा करत असतो. म्हणजे गोरक्षनाथांचा प्रसाद दिला. गोरक्षनाथाचा प्रसाद आहे. गोरक्षनाथ आज संतुष्ट होतो. जे जिथं समजा हे असे जे बीज करील तर त्या ठिकाणी गोरक्षनाथ साक्षात असतात. म्हणजे आज हे धर्मनाथ बीजेचं हे कहाणी आणि हे महत्व आहे. बरं दादा, ही सुंदर अशी कथा दादांनी आज सांगितलेली. आज दादांच्या घरी धर्मनाथ बीज किती वर्ष झालंय वहिनी चालू आहे? किती वर्ष झाले? पुढे झाला इकडे बघा हे बाई पण आहे. बाई तुम्ही करीत होता का अगोदर? तुमचे मालक म्हणजे आप्पान तुम्ही असं आहे का? बघा मग त्यांनीच आणला आहे. इकडं अक्का आल्यात भजनाला, रामदादा आले तर इकडं स्वतः धर्मराज महाराज आहेत, हे दादांचे चिरंजीव आहेत. आणि इकडं आमचे तात्या आहेत, थोरले बंधू सुभाष तात्या, हे सगळे भजनासाठी आलेत. आणि दादांच्या मुखातून ही कहाणी ऐकली. आता सगळ्यांना ह्या धर्मनाथ महाराजांचा जो प्रसाद आहे तो घेतलाय आम्ही. पण सुंदर अशी कथा सांगितली दादा. आंबील काय काय असते आज प्रसाद? आंबील आणि शिऱ्याचा प्रसाद थोडा करतो. जेवढा उत्सव करतो तेवढा जास्त म्हणजे होतं. पण कधी कधी असं बी होतंय. बघा आधुनिक काळातल्या सगळ्या लोकांना हे जरी वेगळं वाटत असतं असं वेगळं वाटून देऊ नका. कारण नवनाथ भक्तिसारामध्ये इतकं महत्त्व आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही श्रद्धा ठेवा, मनात श्रद्धा ठेवा. कारण नवनाथ ग्रंथ प्रसादिक ग्रंथ आहे, म्हणजे प्रसादच देतो तो. तर अशी ही सुंदर धर्मनाथ बीज आम्ही दादांच्या मुखातून ऐकली. तुम्ही पण ऐकली मंडळी. तुम्ही अवश्य सांगा कमेंट करून की कशी वाटली. सर्वांना रामकृष्ण हरी. ओम नमो आदेश. अलख निरंजन. धर्मनाथ महाराज की जय.